कृमी जंत आयुर्वेद. कृमी हे फक्त लहान मुलांमध्येच नाही, तर मोठ्यांमध्येही दिसत असतात. इतर आजारांची कारण म्हणूनही कृमी असतात. लहान मुलांमध्ये कृमी असण्याचं किंवा जंत असण्याचं कारण का? कारण त्यांचं वय हे कफाचं, खाणं-पिणं हे कफाचं. उदाहरणार्थ बिस्किट, पिझ्झा, बर्गर, मैद्याचे पदार्थ, दूध, दुधाचे पदार्थ, गूळ, साखर यासारखे पदार्थ एक्स्ट्रा घेणं किंवा फर्मेंटेड जे काही पदार्थ आहेत, त्यांचं प्रमाण हे त्यांच्या जेवणामध्ये हे जास्त असतं. म्हणून कृमींचं प्रमाण हे जास्त असतं. शिवाय पाळीव प्राण्यांच्या संपर्कात किंवा माती वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्या संपर्कात ही मुलं जास्त असतात. म्हणून कृमींचं प्रमाण हे जास्ती असतं. ह्याची लक्षणं काय? तर लहान मुलांमध्ये जर बोलायचं झालं, तर यामध्ये वैवर्ण, चेहऱ्याच्या ठिकाणी पांढरे चट्टे दिसतात मुलांना. झोपेत दात खाणं, लाळ गळणं, पालथं झोपणं, शीच्या जागी सूच्या जागी खाजवणं, अॅनल ह्या मुलांमध्ये खूप जास्त असते. पोट मोठं असतं, पण हातपाय बारीक असतात. ही मोस्टली लक्षणं ह्या मुलांमध्ये दिसतात. सगळ्यांमध्ये सर्वच लक्षण दिसणार असं नसतं. काहींमध्ये काही दिसतात, काहींमध्ये दिसत नाही. आहार कुठला घ्यावा? पालेभाज्या ह्या कृमी उत्पन्न करणार असतात, म्हणून आहारामध्ये पालेभाज्या ह्या मोस्टली बंद कराव्या. कडू, तुरट रसाची जे द्रव्य आहेत किंवा भाज्या ज्या आहेत, त्या डाएटमध्ये इन्क्लूड करणं. कारलं, शेवगा यासारख्या भाज्यांचा समावेश करणं. सर्व फळभाज्यांचा समावेश करणं. हिंग, हळद, मिरे यांचा युक्तीनं मुलांच्या जेवणामध्ये उपयोग करणं. या सर्व गोष्टींनी कृमी हे नक्कीच कमी होत असतात. औषधांमध्ये बोलायचं झालं तर विडंग अरिष्ट, विडंग चूर्ण गुळासोबत देणं, निंब सारखी औषधं, कृमी कुठार यासारख्या औषधांचा उपयोग वैद्याच्या सल्ल्यानं घेणं हे इसेन्शियल असतं. पंचकर्मांमध्ये बस्तीचा यामध्ये छान उपयोग होतो. चुन्याच्या निवळीच्या बस्तीचं जर 3 सेटिंग केले तर नक्कीच मुलांमध्ये कृमी कमी होण्यामध्ये मदत होत असते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, नक्कीच याला लाईक करा, शेअर करा.